नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये ट्रेडिंग व्यू कसं यूज करतात आणि ते आपल्याला ट्रेडिंगसाठी कसं उपयोगी आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिल्यात आधी आपल्याला ट्रेडिंग व्यू का यूज करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ट्रेडिंग व्यू म्हणजे आपल्याला ट्रेडर्ससाठी पॉवरफुल चार्ट टूल आहे. म्हणजेच मार्केट समजण्यासाठी नंतर लाईव्ह प्राइस ॲक्शन मूव्हमेंट आपण पाहता येतो यावरती. परत कॅन्डलस्टिक पॅटर्न समजतात आपल्याला चार्ट बघून. परत ट्रेंड ओळखता येतो. अप ट्रेंड, डाउन ट्रेंड काय आहे तो समजतो. परत टेक्निकल एनालिसिससाठी उपयोगी आहे. म्हणजेच इंडिकेटर्स RSI असतील, EMA असेल, MACD असेल, आपण ह्याचा वापर करू शकतो यावरती. परत सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो आपण. थोड्याच वेळात ते पण बघू कसे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतात. नंतर एंट्री आणि एक्झिट आपण यानुसार प्लॅन करू शकतो. नंतर परफेक्ट टायमिंगसाठी म्हणजेच आपण टाईम फ्रेम वेगवेगळ्या पाहू शकतो यावरती. स्कॅल्पिंग असेल, इंट्राडे ट्रेडिंग असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, आपण यासाठी ह्याचा उपयोग होतो. अलर्टसाठी प्राइस स्पेसिफिक लेव्हलवर आल्यानंतर आपण अलर्ट लावू शकतो. त्यानुसार आपण समजा दुसरं काही काम करत असेल तर आपल्याला वरून नोटिफिकेशन मिळते की आपल्या लेव्हलला मार्केट आलेलं आहे. नंतर आपण यावरती बॅक टेस्टिंग करू शकतो. म्हणजे एखादी जर स्ट्रॅटर्जी असेल त्याचा आपण ह्यामध्ये रिझल्ट चेक करू शकतो. तर आता चला आपण ट्रेडिंगवरती जाऊ. तर असा इंटरफेस असेल ट्रेडिंग व्ह्यूचा. हे त्यानंतर आपल्याला इथं ॲड सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं स्टॉक निवडायचा आहे. समजा आता इथे सर्च करायचं. TCSचा चार्ट घेतो. इथे NSE आलेलं आहे. NSE स्टॉकवरती क्लिक केल्यानंतर इथं आपला स्टॉक ॲड होईल. ॲड झाल्यानंतर याच्यावरती तर असं आपल्याला इथं इंटरफेस दिसेल. अ, इथे आपल्याला गेल्यानंतर इथं स्टॉक आपण आहे ते आपण सर्च करून इथं आलेला असेल. त्यानंतर आपण इथे हे कॅन्डल्स आहेत. म्हणजे ग्रीन कॅन्डल म्हणजे आपल्याला वरती जाताना दिसते आणि रेड कॅन्डल म्हणजे आपल्याला स्टॉक खाली जाताना दिसतो. इथे प्राईस असते त्या स्टॉकची. आपण यानंतर आपण इथे पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर इथं मेजरमेंट असते. मेजरमेंटवरती आपण इथं क्लिक करून असं वरती ड्रॉ केलं का नाही, ड्रॅग केल्यानंतर इथे आपल्याला समजतं की या स्टॉकची किती प्राइस झालेली आहे एवढी. ओके, ते ₹87 वाढलेले आहे. आणि नंतर आपल्याला जर समजा सेलिंगमध्ये पण बघायचे असेल तर किती सेल झालेला आहे. तर आपण इथून क्लिक करून डाउन साइडला ओढू शकतो. त्यानंतर इथं आपण जोपर्यंत आपण घेऊ शकतो तोपर्यंत घ्यायची. तर इथं बघू शकता इथं ₹95 नी स्टॉक पडलेला आहे. इथं आपल्याला हे समजते. नंतर आपण इथे मेन पॉइंट घेऊ आपण. आपल्याला काय इम्पोर्टंट आहे. तर इथे आपल्याला ट्रेंड लाईन इम्पोर्टंट आहे. आपण ट्रेंड लाईन काय करू शकतो. तर आपण इथं असं क्लिक केल्यानंतर आपल्याला जिकडे ड्रॉ करायचे तिकडे करू शकतो. अशा प्रकारे अशा प्रकारे आपण इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. नंतर आपण इथं हॉरिझॉन्टल लाईन सुद्धा ड्रॉ करू शकतो. म्हणजे आपल्याला समजा खूप लांबपर्यंत लाईन न्यायची असेल, तर आपण डायरेक्ट इथे क्लिक करू शकतो अशा प्रकारे. आणि हे खूप म्हणजे अनलिमिटेड लांब गेलेली आहे ही लाईन. त्यानंतर आपण इथे फिबोनाची यूज करू शकतो अशा प्रकारे. नंतर आपल्याला अ, असं केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स दिसतील. तर इथे गेल्यानंतर आपल्याला हा ब्रश आहे, तर आपण ड्रॉ करू शकतो या ब्रशने. नंतर आपण हायलाइट्स पण करू शकतो आणि रेक्टेंगल पण यूज करू शकतो आपण. मोस्टली आपण काय करणार आहे, असं आपण ह्या प्रकारे आपण सपोर्ट ड्रॉ करतो. ओके. हा आपल्याला खूप महत्त्वाचे हे आहेत, टूल्स आहेत. तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचे टूल्स आहेत ना, ते इथं मी हे करून ठेवलेले आहेत, घेऊन ठेवलेले आहेत. काय करायचं, ह्याच्यावरती असं डबल क्लिक करायचं. इथं ॲड टू फेव्हरेट येतं. त्यानंतर आपण इथे क्लिक करून आपण ॲड करू शकतो. यानंतर आपल्याला इथे दिसतात. ओके.
आणि नंतर आपण इथं शॉर्ट टूल आणि लाँग टूल लावू शकतो. यानुसार आपण आपला ट्रेडिंग म्हणजे कुठपर्यंत आपलं टार्गेट आहे आणि एस-एल किती आहे आपण ते बघू शकतो. तर या प्रकारे मी इथं सपोर्टला टूल लावलेला आहे आणि इथं एस-एल हा आपला एस-एल किती बनतो यावरून आपल्याला समजतं. तर हे 26 पॉइंटचा एस-एल आहे आणि आपलं टार्गेट किती आहे 90 ते 100 पॉइंटचं टार्गेट आहे आपल्याला याच्यावरून समजते. आता समजा आपल्याला सेल साइड जर एंट्री घ्यायची असेल, तर हे आपण हा यूज करू शकतो आणि आपण असं टूल यूज करू शकतो. इथून आपण सेलिंग करू शकतो. तर हे आपल्याला सेलिंगमध्ये पण कळतं, की बाबा आपल्याला सेल किती आहे आणि टार्गेट किती आहे ते. आणि नंतर आपण यामध्ये अ, इथे चार्ट्स आहेत. म्हणजे कॅन्डल्स आपण वेगवेगळ्या प्रकारचे करू शकतो. इथे बार्स आहेत. त्या बार्स दिसतात. नंतर आपल्या इथे कॅन्डल्स मोस्टली सगळे हेच यूज करतात. तर हा हे आहे. ह्याचा काही जास्त आपल्याला यूज नाही. त्यामुळे आपण हे कॅन्डल्सच ठेवणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला इंडिकेटरचं सेक्शन आहे. त्यामध्ये आपण इंडिकेटर लावू शकतो. जसं की आता इथे बॉलिंजर बँड आहे. यावरून आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. आपल्याला जे यूज करायचं आहे ते करू शकतो आपण. समजा इथं आपण ई-एम-ए सर्च केलं ई-एम-ए. तर आपण कोणताही अ, एखादी इंडिकेटर आहे आपण तो सर्च करून अ, बघू शकतो आपण किंवा स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. तर बघू शकता आपण या या प्रकारे इथे ई-एम-ए लागलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इंडिकेटर सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, तुम्हाला अजूनही अशीच स्टॉक मार्केटबद्दल माहिती पाहिजे असेल, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन पण ऑन करा. मी दररोज असे लर्निंग व्हिडिओज आणत जाईल. थँक